नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अतुल कदम, KNBC आर्ट्स कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज विद्यानगर भोसरे. तुमचं सर्वांचं BA भाग 1 राज्यशास्त्र विषयाच्या वर्गामध्ये सहर्ष स्वागत आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षामध्ये आपल्याला BA भाग 1 पहिल्या सेमिस्टरला पेपर नंबर 1 जो पाहायचा आहे तो घटनात्मक शासन आणि भारतीय लोकशाही अशा नावाचा पेपर आपल्याला पाहायचा आहे. याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की BA भाग 1 राज्यशास्त्र या विषयाच्या पेपर नंबर 1ला जे प्रकरणं आपल्याला दिलेले आहेत त्या 4 प्रकरणांची माहिती आपण घेतली. या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात प्रकरण 1ची सुरुवात करत आहोत. प्रकरण 1 मध्ये जे पहिले टॉपिक आहे संविधानाच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, याच्यामध्ये भारतीय संविधान निर्माण होण्यापूर्वी ज्या काही घडामोडी या पाकिस्तानमध्ये झाला त्याच्या संदर्भातली तुम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे. इसवी सन 1600 मध्ये इंग्लंडची राणी पहिली एलिझाबेथ हिने ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना हिंदुस्थानात केलेली आहे आणि तिथपासून ते 1600 ते 1765 पर्यंतचा ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार. त्यामधल्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं केलेले जे काही विविध कायदे आहेत तर त्या विविध कायद्यांचा परिणाम भारतीय संविधानावरती झाला असल्यामुळे भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेत असताना आपल्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून ते 1947 पर्यंतचा आढावा घ्यायचा आहे. ब्रिटिशांनी हिंदुस्थानमध्ये आपली जी काही राजवट चालू ठेवली आहे त्या राजवटीला यश यावं म्हणून अनेक वेगवेगळे कायदे या ठिकाणी केलेले आहेत. प्रत्यक्षात हे कायदे हिंदुस्थानातील लोकांच्या हिताचे आहेत असं सांगून त्यांनी तर आपली पाळंमुळं अधिक खोल रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला अभ्यासासाठी जे काही महत्त्वाचे कायदे आहेत की ज्या कायद्यांचा भारतीय संविधानाच्या निर्मितीवरती परिणाम झालेला आहे त्याची माहिती घ्यायची आहे. त्यातला पहिला कायदा आहे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, ज्याला 1909चा काउन्सिल कायदा असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, त्याला 1919चा कायदा म्हटलं जातं. 1935चा भारतीय प्रशासनाचा कायदा, 1942ची क्रिप्स योजना, 1946ची त्रिमंत्री किंवा कॅबिनेट मिशन योजना, लॉर्ड माउंटबॅटन योजना 1947ची आणि भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. ह्या विविध कायद्यांचा भारतीय संविधानावरती कशा प्रकारे परिणाम झालेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर भारतीय संविधान समितीचं स्वरूप, भारतीय संविधान समिती केव्हा अस्तित्वात आली, या संविधान समितीतील सदस्यांची निवडणुका कशा प्रकारे झालेल्या आहे, त्याचबरोबर या संविधान समितीमध्ये कोणकोणत्या प्रांतातून किती सदस्य निवडलेले होते, या संदर्भातील सर्व माहिती घटना समितीच्या या स्वरूपावरून आपल्याला समजून येईल. त्यानंतर भारतीय संविधान समितीच्या कार्याचं समालोचन आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये भारतीय संविधान समितीचे कामकाज, संविधान समितीचं कामकाज कधी सुरू झालं, किती वर्ष चाललं, त्याचबरोबर किती बैठका झाल्या, किती दिवस चर्चा झाली, एकूण किती खर्च झाला, एकूण किती अधिकृत समित्या होत्या, त्या समित्यांचे प्रमुख कोण होते, या संदर्भातील सर्व माहिती संविधान समितीच्या कार्याच्या समालोचनामध्ये घ्यायची आहे. त्याचबरोबर भारतीय संविधानाची उगमस्थानं, ज्याच्यामध्ये भारतीय संविधानावरती किंवा संविधान निर्माण होत असताना निर्माणकर्त्यांच्या ज्या विचारांचा प्रभाव याच्यावरती पडलेला आहे ते विचार, म्हणजेच विविध घटनांचा प्रभाव या संविधान निर्माण त्यांच्यावरती होता. त्यांनी त्यातील जी काही चांगली माहिती किंवा महत्त्वाचे मुद्दे होते ते आपल्यामध्ये घेतलेले आहेत. त्याच्या संदर्भातली माहिती संविधान समितीच्या
या संविधानाची उगमस्थाने याच्यामध्ये पाहिजे. त्याच्यामध्ये ब्रिटिश राज्यघटनेचा प्रभाव असेल, अमेरिकन राज्यघटनेचा प्रभाव असेल, कॅनडा, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, सोव्हिएट रशिया यासारख्या राजकीय व्यवस्थांच्या राज्यघटनांचा प्रभाव भारतीय संविधानावरती झाला असल्यामुळे ती भारतीय संविधानाची उगमस्थानं बनलेली आहेत आणि त्यांची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायची आहेत. त्यानंतर संविधान समितीने तयार केलेलं संविधान आणि त्या संविधानाच्या सुरुवातीला असलेलं प्रस्तावना, इंग्लिशमध्ये ज्याला प्रिॲम्बल म्हटलं जातं, प्रस्तावनेलाच मराठीत उद्देशपत्रिका, उद्देशिका, सरनामा, भारतीय संविधानाच्या सरनामा असं म्हटलं जातं, त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर भारतीय संविधानाचा सरनामा जो आहे तो असा आहे: आम्ही भारतीय जनता भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारतीय नागरिकांना न्याय स्वातंत्र्य समता बंधुता याची शाश्वती देण्याचे आजच्या या घटना समितीत आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी विचारपूर्वक ठरवत आहोत आणि ही घटना आम्ही आमच्यासाठी तयार, मान्य आणि अधिस्वीकृत करीत आहोत. अशा प्रकारची ही भारतीय संविधानाची प्रास्ताविका, सरनामा किंवा उद्देशपत्रिका आहे. याचं जे काही तत्त्वज्ञान आहे ते देखील आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये पाहिजेत. भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आपल्याला 18 ते 20 सांगता येतील. महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण पाहूयात. त्याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की जगातील सर्वात मोठी आणि लिखित राज्यघटना ही भारतीय आहे. त्यानंतर अंशतः लवचिक आणि अंशतः ताटर अशा प्रकारची ही राज्यघटना आहे. त्याचबरोबर लोकशाही गणराज्याची राजकीय व्यवस्था या ठिकाणी आहे. संसदीय शासन व्यवस्था आहे. संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. भारतीय संविधानानं नागरिकांसाठी मूलभूत अधिकार स्वीकारलेले आहेत. त्याचबरोबर राज्यानं करावयाच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे देखील या ठिकाणी दिलेली आहेत. नागरिकांची कर्तव्य आहेत. भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. या ठिकाणी स्वतंत्र न्यायदान पद्धती आहे. एकेरी नागरिकत्व आहे. अशा प्रकारची काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहिजे आहेत. त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला ॲड करता येतील ते म्हणजे जनतेचं सार्वभौमत्व, त्याचबरोबर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, त्याचबरोबर आणखीन इतरही जसं की एकेरी राज्यघटना, त्याचबरोबर एकच राष्ट्रध्वज अशी देखील काही वैशिष्ट्ये आपल्याला याच्यामध्ये ॲड करता येतील. त्याचबरोबर अल्पसंख्याकांसाठी विशेष तरतूद, प्रौढ मताधिकार, अल्पसंख्याक व मागासवर्गीय लोकांच्या सवलती, स्वातंत्र्य, समता, बंधुता अशा प्रकारची वैशिष्ट्ये देखील आपल्याला सांगता येतील. द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती ही देखील भारतीय संविधानाचे एक वैशिष्ट्य असलेलं दिसून येतं. अशा प्रकारे प्रकरण 1 मध्ये आपल्याला ह्या 3 मुद्द्यांची माहिती घ्यायची आहे. प्रकरण 1 मध्ये जे आपल्याला पाहायचं आहे त्याची थोडक्यात माहिती मी आपणास सांगितली. या 3 मुद्द्यांचे सविस्तर व्हिडिओ आणखीन पुढच्या सत्रामध्ये अपलोड केले जातील. धन्यवाद.